विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबर जीवन अनुभवाने समृद्ध झालं पाहिजे असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेंडगे यांनी केलं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये निबंध लेखन स्पर्धेचं बक्षीस वितरण झालं। महाविद्यालयात अनेक उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच जीवन अनुभवानं समृद्ध व्हावं। एकीकडे जग मुठीत यंत्रयुगानं आणलं आहे, त्या जगात आपली नोंद कशी निर्माण होईल याचा विचार करा। वाचन, लेखन, मनन करताना जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे। सोबत पाश्चात्य विद्यापीठातही कोणती संशोधनं आहेत याचाही धांडोळा घेता घेता स्वतःचा शोध महाविद्यालयीन जीवनात घेतला पाहिजे असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेंडगे यांनी केलं। ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभागाच्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गौरव करताना बोलत होते। या प्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे, प्राध्यापक अशोक नंबर्गी मंचावर होते। प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आलं। प्रास्ताविकानंतर संस्थेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य मार्गदर्शक, सोलापुरातील नामवंत बुर्ला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्रजी शेंडगे सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय प्रसादजी कुंटे सर, आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय मल्लीनाथ साखरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले वाणिज्य विभागाचे समन्वयक माननीय BI हणमगाव सर, आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक तानाजी घाडगे सर, शहाजी माने सर, RS पाटील सर, कोमुलवार सर, मराठी विभागाचे माननीय SB निंबर्गी सर, संतोष पवार सर, गुड्डेवाडी सर, आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी परीक्षण केलं असे आमचे सन्मित्र माननीय डॉक्टर गणेश मुडेगावकर सर, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणं हे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे परंपरागत बनत चाललेलं आहे। अनेक गुणी विद्यार्थी, कलावंत, विविध क्षेत्रामध्ये नामांकित व्यक्ती या संगमेश्वरच्या मुशीमध्ये तयार झालेले आहे। आपल्या कॉलेजच्या परंपरेप्रमाणे आपल्या मुलांना योग्य ते व्यासपीठ मिळावं म्हणून विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। केवळ शासनानं सांगितलं म्हणून आम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा घेत नाही, तर वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचं रेलचेल आमच्या महाविद्यालयामध्ये निश्चितपणानं चाललेलं असतं। अशा या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लेखणीला वाव मिळतो, विद्यार्थ्यांच्या विचारांना वाव मिळतो, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो। या सगळ्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम संगमेश्वर महाविद्यालयामध्ये सातत्यानं केलं जात आहे। मला आनंद वाटतो की मराठी विभागानं जाहीर केलं स्वातंत्र्याचा 75वा वर्ष आहे आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अशी विनंती केली। योगायोगानं सर या स्पर्धेमध्ये 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी जो सहभाग नोंदवला तो तर अतिशय उत्स्फूर्त होता। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या निबंधाचं परीक्षण करत असताना आमच्या मुडेगावकर सरांची दमछाक झाली। कुठल्या विद्यार्थ्यांच्या निबंधाला उजवं म्हणावं आणि कुठल्या विद्यार्थ्यांच्या निबंधाला डावं म्हणावं अशा प्रकारचा प्रश्न मुडेगावकर सरांना पडलेला होता। पण त्यातूनही आता ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये कुणाला तरी आपल्याला बक्षिसं द्यायची आहेत। बक्षिसं या अर्थानं की शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर द्यायची आहे म्हणून काही 16 बक्षिसांची निवड केली। मूळ आमच्या बक्षिसांची संख्या कमी होती, पण मोह आवरत नव्हता, इतके सुंदर निबंध आपल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले होते। आम्ही यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थी कोणत्या प्रकारानं विचार करू शकतो, कोणत्या पद्धतीनं लिहू शकतो, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता काय आहे, किती विकसित झालेली आहे, हे निबंध वाचताना आम्हाला सगळ्यांना लक्षात येत होतं। याचा तर आनंद होताच, ही विद्यार्थी अतिशय चांगला लिहितोय, पण त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचं निबंध वाचन करत असताना कुठंतरी जबाबदारीची जाणीव होत होती। एवढ्या तयारीचे विद्यार्थी असतील तर आपण देखील काळानुरूप त्यांच्या पुढे तेवढ्याच तयारीने उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना आमच्या मनामध्ये देखील निर्माण झालेली होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या स्पर्धेमध्ये जो प्रतिसाद दिला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्या महाविद्यालयाच्या बाबतीत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी
आपण निश्चितपणानं आयोजित करत असतो. निबंध स्पर्धेचा आयोजनाचा हेतू एवढ्यासाठी होता, ही स्पर्धा फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि 12वी मराठी विषयामध्ये निबंध लेखन हा विषय 10 गुणांसाठी आपल्याला अपेक्षित आहे. आणि मी जसं वर्गामध्ये तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्या आवडीचा प्रश्न कुठला, तर तो निबंध लेखनाचा प्रश्न. का आवडतो, तर निबंधाला कोणत्याही प्रकारची तयारी न करता आपल्याला पाहिजे तसं फेकाफेकी करता येतं आणि आपल्याला मार्क मिळवता येतं. अशा प्रकारचे गैरसमजातून तो प्रकार आपण अभ्यासत असतो. पण आपण ज्या पद्धतीनं लिहितो त्या पद्धतीला आपल्या अभ्यासाची, चिंतनाची, आपल्या कल्पकतेची अशी जर आपण जोड दिली तर निश्चितपणानं आपल्याला चांगल्यात चांगले गुण मिळू शकतात. निबंध लेखन कसं करावं हे वर्गामध्ये वेळोवेळी शिकवलं जातं, पण हे शिकवू दे आता न शिकवू दे, पण 75 विद्यार्थ्यांनी जो सहभाग नोंदवलेला होता ही मुलं अतिशय गुणी आणि तयारीची होती. हे मात्र निश्चितपणानं सांगताना मला अभिमानानं माझा ऊर भरून येतो. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवावा आणि आपल्या गुणांना तर वाव मिळावंच, पण आपल्या कलागुणांच्या माध्यमातून आपण संगमेश्वर महाविद्यालयाचं नाव लौकिक वाढवण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन डॉक्टर राजेंद्र शेंडगे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. तत्पूर्वी प्राध्यापक डॉक्टर गणेश मोडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर, आज आपला या ठिकाणी परिचय करून देत असताना, विशेषतः साहित्यिक म्हणून परिचय करून देत असताना मला विशेष आनंद होतोय. डॉक्टर राजेंद्र कुमार नारायणराव शेंडगे सर, एक बहुआयामी व्यक्तिमत्व कसं असावं याचा सुंदर परिचय आपल्यासमोर ठेवताना मला खूप आनंद होतोय. सरांची PhD आहे ती वाणिज्य शाखेमधून आहे, परंतु एक उत्कृष्ट प्रशासक, वाणिज्याचा अभ्यासक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांसाठी 8 पुस्तकं प्रकाशित असताना देखील साहित्याची त्यांची सेवा जी आहे ती सुद्धा तेवढीच त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे एक उत्कृष्ट प्रशासक हा संवेदनशील असेल तर तो अधिक प्रभावीपणे कसा कार्य करू शकतो याचा उत्तम परिचय आपल्याला यांच्या एकंदर कार्यामधून येऊ शकतो. सर, आपण सर्वात महत्त्वाचं जे पद आहे ते कुलगुरुपद, याचा भलेही कालावधी कमी असेल पण ते पद प्रभारी कुलगुरू म्हणून आपण भूषवलेलं आहे. आपण रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यापीठाची जी अकॅडमिक्सची पूर्ण धुरा आहे ते BCUD डिपार्टमेंट, याची सुरुवात आणि त्याची पूर्ण मुहूर्तमेढापासून ते अगदी पुढचे 4 ते 5 वर्षे त्याची पूर्ण दिशा ठरवण्याचं काम आपल्या शिस्तीमुळं, करड्या शिस्तीमुळं झालं आणि म्हणून BCUDचे डायरेक्टर म्हणून देखील आपण 4.5 वर्ष जवळपास कार्यरत होता. संशोधन क्षेत्रामध्ये आपण 80पेक्षा अधिक शोध निबंध जे आहेत ते प्रकाशित केलेले आहेत. विशेषतः वाणिज्य शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, इन्शुरन्स अँड टुरिझम, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप, मॅनेजमेंट कन्सेप्ट्स अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ स्मॉल स्केल टेक्स्टाईल्स, ही 8 पुस्तकं BCom आणि MComच्या विद्यार्थ्यांसाठी आणि PhDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संदर्भ साहित्य म्हणून आहेत. सरांच्या 3 विद्यार्थ्यांनी PhD जी आहे ती मिळवलेली आहे आणि 6 विद्यार्थी सध्या त्याच्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या 15 कॉन्फरन्सेसचं आयोजन देखील सरांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. 75पेक्षा अधिक कॉन्फरन्सेसमध्ये सरांनी आपले पेपर्स जे आहेत ते रिसर्च पेपर त्या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत, मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा साहित्याचा कार्यक्रम, मराठी विभागाचा कार्यक्रम, यासाठी मला थोडंसं अधिकची त्यांच्या साहित्याबद्दलची माहिती सांगताना अधिक आनंद होतोय. सरांची साहित्य संपदा जर आपण पाहिली तर नांदी आणि संदर्भ असे 2 पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. दोष ना कुणाचा ही कादंबरी, दुरावा, वेगळ्या वाटा हे 2 कथासंग्रह, फक्त माणूस म्हण आणि पावसा आधीचा पाऊस हे 2 पुरस्कार प्राप्त राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आणि कामगार कल्याण नाट्य स्पर्धेमध्ये, हे दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त नाटक. म्हणजे थोडक्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ॲट अ टाइम यू कॅन वर्क फॉर कॉमर्स अँड ॲट द सेम टाइम यू कॅन वर्क फॉर लँग्वेज. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमची अभिव्यक्ती जी निबंधाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेली होती तीच अभिव्यक्ती तुम्ही जर जपलीत तर तुम्ही उत्कृष्ट प्रशासक होऊ शकता, उत्तम साहित्यिक देखील होऊ शकता. याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्यासमोर आहे. सर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत. उत्कृष्ट प्राचार्य, काव्ययात्री पुरस्कार जो साहित्य कलायात्री पुणे यांच्यातर्फे दिला जातो. त्यानंतर फक्त माणूस म्हण या नाटकासाठी अखेर 54व्या
अखिल भारतीय कामगार कल्याण नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट नाटक म्हणून, फक्त माणूस म्हणून या नाटकाला पुरस्कार मिळालेला. अत्यंत सन्मानाचा समजले जाणारा आपटे वाचन मंदिर इचलकरंजी कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा नांदी या कविता संग्रहासाठीचा पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत पुरस्कार, काव्यश्री पुरस्कार जो अभिनव मराठी साहित्य परिषद, अभिनव साहित्यधारा प्रकाशन कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जातो. त्यासोबतच आपल्या संस्थेतर्फे, पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे आपणास पद्मकलाश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. भोगावती साहित्य पुरस्कार ज्ञानोबा कडे प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेला आहे. स्वर्गीय बापूसाहेब दारके साहित्य पुरस्कार प्रतिमा इंगोले प्रतिष्ठान दर्यापूर, अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात योगदानाबद्दल तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. दत्ता भोसले सरांचं प्रतिष्ठान पंढरपूर, जे वाचनालय म्हणून तिथं खूप छान पद्धतीने करत आहे, त्यासाठी साहित्य निर्मिती हा पुरस्कार. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्यातर्फे ज्या विविध स्पर्धा होतात त्याच्यामध्ये देखील आपणास फक्त माणूस म्हण या नाटकासाठी सन्मानित करण्यात आलेली होते. आणि नुकताच प्रकाशित झालेला संदर्भ हा जो काव्यसंग्रह आहे याच्यासाठी आपणास अतुलनीय योगदान दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे परत एकदा सन्मानित करण्यात आलेले होते. अशा या बहुआयामी आणि उत्तम प्रशासक व्यक्तीचा थोडासा लांबलेला परिचय करून देताना मला खूप आनंद होत आहे. सर, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी मराठी विभाग आणि संगमेश्वर कॉलेज तर्फे मी परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ज्या निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या त्या निबंध स्पर्धांचं बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी इथं माझ्यासह उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य कुंटे सर, विभागाचे प्रमुख निंबर्गी सर, साखरे सर, ज्यांनी मला इथं आग्रहानं निमंत्रण दिलं ते आमचे मित्र मुडेगावकर सर, बाकीचे प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींनो, निंबर्गी सरांच्या प्रस्तावनेपासून मी बारकाईनं ऐकत होतो. त्यांना असा प्रश्न पडला की मुलींनी किंवा मुलांनी इतके चांगले निबंध लिहिले, त्यांची एकूण बौद्धिक क्षमता पाहिल्यानंतर आमचीसुद्धा उंची वाढवावी लागेल असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. मुडेगावकर सरांनी परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त केलं. खरं तर गेली 35-36 वर्ष या शिक्षण क्षेत्रात वावरतो मी आणि 4ही जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या 4ही जिल्ह्यामध्ये मी नोकरी केलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागात केलेली आहे, शहरी भागात केलेली आहे, सगळं केलेलं आहे. पण मी एवढं फक्त म्हणू शकतो की आजचा आमचा विद्यार्थी कधी नव्हे इतका हुशार विद्यार्थी आहे, बुद्धिमान विद्यार्थी आहे. कारण मी पुढे बुद्धिमान आहे. पण आमच्या एकूण शिक्षणाचा जर विचार केला तर आता कोरोना 2 वर्ष होता आमच्याकडं, लेखनाची कौशल्यच गेली, त्यासाठी मग परीक्षेला अर्धा तास वाढवून घेतला. म्हणजे पहिलीपासूनचं लेखनच विसरले आमचे विद्यार्थी एकदम 10वीला आल्यानंतर, 12वीला आल्यानंतर. असं आपल्या समाजामध्ये जे चालू आहे, कोणत्याही राष्ट्राची जर प्रगती होत असेल तर त्या राष्ट्र संशोधनामध्ये किती गुंतलेलं आहे आणि जीवन जगण्याची त्यांची एकूण शैली कशी आहे याच्यावर त्या राष्ट्राचं मूल्यमापन केलं जातं. कारण जेव्हा आनंदी राष्ट्रांचं, जगामधली आनंदी राष्ट्र कोणती आहेत किंवा कोणत्या राष्ट्रात राहणारे लोक आनंदीपणानं जगतात याचा विचार केला तर भारताचा नंबर खाली असतो. मग खाली का असतो? कारण आपल्याकडं आता कसं झालं की शिक्षणामध्ये येतात आणि आम्ही सगळेजण काय सांगतो, शिक्षकासह आईवडिलासह सगळे सांगतात छान मार्क पाडा, इंजिनिअरिंगला जावा, मेडिकलला जावा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. अशानं समाज नाही चालणार. डॉक्टर इंजिनियर पाहिजेतच, त्याबद्दल काही वाद नाही, शंका नाही. पण ह्या बाकीच्या क्षेत्रांचं काय? बाकीची क्षेत्र, कारण सर म्हणाले की मुडेगावकर सर म्हणाले की एकाच विषयावर 2 विषयावर जादा भर आणि बाकीच्या विषयाकडे दुर्लक्ष. आपल्याकडं पण असंच आहे की प्रत्येकाने डॉक्टर इंजिनियर व्हायचं आणि IT क्षेत्रामध्ये लागायचं. IT इंजिनियर होऊन IT क्षेत्रामध्ये लागणाऱ्या मुलांचे हाल तुम्ही कधी ऐकलेत का?
किंवा अमेरिकेमध्ये नोकरी करणाऱ्या आपल्याला वाटतं की मुलगा अमेरिकेमध्ये आहे, आपण ऐकतो आता तरुण आहे, तुमचे स्वप्न पाहण्याचे दिवस आहेत, तुम्ही सगळेजण स्वप्न पाहता, मी सुद्धा चांगल्या कंपनीत नोकरीला लागेन, मी सुद्धा अमेरिकेला जाईन, ही स्वप्न तुम्ही पाहता. पण या स्वप्ना पाठीमागचं वास्तव काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे ना. अमेरिकेमध्ये राहणारा माणूस हा काही आपली मुलं निम्मी देशाकडं त्याचं लक्ष केंद्रित असतं, कधी मनापासून तिथं राहत नाहीत. ती आपली IT क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं 8, 9, 10 तास काम करावं लागतं. त्यांची ती शारीरिक क्षमताच नाही, मानसिक क्षमताच नाही तेवढी तास काम करण्याची. कारण आता अनेक प्रश्न त्यांचे निर्माण झालेत, तो सामाजिक प्रश्न आहे. आणि अनेक प्रश्न निर्माण झालेत, कारण 9 तास काम करण्याची तुमची क्षमता आहे का? आता बऱ्याच जणांच्या शरीराकडे बघितलं, चेहऱ्यांच्याकडे मी बघितलं ना, अत्यंत गोंधळलेले चेहरे आहेत, शरीरानं सुद्धा असे तसेच आहेत. फार काय अर्धा तास काम करण्याची क्षमता यांच्याकडे असू शकेल असं काही चित्रावरून दिसत नाही तुमच्याकडं. जीवनाकडं, कारण जीवनाचा ज्याला खऱ्या अर्थानं अर्थ माहीत असतो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन जगण्यासाठी आपण काहीतरी काम करणं, त्यातून पैसे कमवणं हे जसं गरजेचं असतं, त्या पद्धतीनं जर आनंदमय जीवन जगायचं असेल तर आपल्याला साहित्य, चित्र, नृत्य, संगीत याचं आवड असली पाहिजे, त्याची सवय असली पाहिजे. कारण आम्ही पुस्तकं किती वाचतो, आजची पुढं पुस्तकं वाचत नाही, कारण सोशल मीडियावर इतकं काही भरमसाठ येतं, त्यामुळे पुस्तकं वाचायचीच कशाला. आणि फार काळ दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सुद्धा या पिढीला सवय नाही. आम्ही 1-2 तास व्याख्यान देतो म्हटलं तर कुणी थांबणार नाही इथं, मला माहीत आहे. आम्ही 5-10 मिनटं बोलतो म्हणूनच तुम्ही ऐकता, जादा बोलत नाही, कारण ऐकून घेण्याची सवय नाही. पिढ्यांचा संयम संपत चालला आहे. आणि मग हे सगळं होत असताना याचं चित्र आपल्यापुढं पुस्तक येतात. आता मी पुस्तकं ती बघितली, अमृतवेलपासून वि स खांडेकरांच्यापासून सगळे नरेंद्र जाधवापर्यंतची सगळी पुस्तकं आहेत. मी जर आता इथल्या हॉलमधल्या लोकांना विचारलं की मी पूजन ज्या पुस्तकांचं केलं त्यापैकी किती पुस्तकं या मुलांनी वाचली आहेत, एकाचाही हात वर होणार नाही, मला माहीत आहे. कारण वाचन करण्याची सवयच नाही, आमची क्षमताच नाही. पण पुस्तक वाचल्या इतका आयुष्यात दुसरा आनंदी भाग कोणताच नसतो. कारण पुस्तक वाचन ही एकमेव गोष्ट अशी असते की त्या पुस्तकातली पात्र आणि आपण दोघंच असतो, तिसरं तिथं डिस्टर्ब करायला कोण नसतं. आपण TV बघू, TV बघताना घरातली माणसं येत जात असतात, अनेक लोक असतात, पण पुस्तकामध्ये डिस्टर्ब करायला कोणी नसतं, आपण आणि ती पात्रच असतो. पुस्तक वाचनासारखा आनंद नसतो. आणि माणूस प्रगल्भ केव्हा होतो? शिक्षण कशासाठी असतं? तर मनुष्य प्राणी आहे, त्या प्राण्याचं मनुष्य करण्यासाठी शिक्षण असतं. आपण मनुष्य होण्याकडचा प्रवास या सगळ्या कलांच्या माध्यमातून होत असतो. माझा उल्लेख केला, मी कॉमर्सचा आहे, मग मी नाटक लिहितो, मी कथा लिहितो, कविता लिहितो. मी आजसुद्धा या वयामध्ये सुद्धा कविता माझ्या रूममध्ये बसून मला मोठ्यानं कविता वाचल्यानंतरच वाचल्यासारखी वाटते. मी घरी एकटा असल्यानंतर मोठ्यानं कविता वाचतो, कविता सगळी, मग मला समाधान होतं. ही माझी आवड आहे. तुमची आवड वेगवेगळी असू शकेल. आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण काम करतो म्हणजे काही उपकार करत नाही. मी प्राचार्य आहे, अमुक इतके तास करतो, ते काम आहे, पगार घेतो ना त्यासाठी. पण माणूस म्हणून जगण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. लोक रिटायर व्हायला घाबरतात, मी रिटायर व्हायला आनंदी आहे. म्हणजे लोक घाबरतात, रिटायर झाल्यावर काय करायचं आता, म्हणजे आपल्याला रोज कॉलेजला जायची सवय, तास घ्यायची. अरे रिटायर झाल्यानंतर कितीतरी पाहायचं आहे ना. एक आयुष्य माणसाचं पुरत नाही जगण्यासाठी. तुम्हाला कळून येतं की या आयुष्यात किती करायचं आहे. माझ्याकडे एखादी कला आहे का, मी एखादं पुस्तक वाचलं आहे का, मला शास्त्रीय संगीत कळतं का, मी चित्रकला प्रदर्शन बघायला गेल्यावर त्या चित्रातलं काही कळतं का, चित्रांचा इतिहास काय आहे, शास्त्रीय संगीताची घराणी कोणती आहे, आपल्यातले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कोण आहे हे आपल्याला माहीत आहे का. महाराष्ट्रातले ज्ञानपीठ मराठीतले लेखक कोण आहेत हे जर आपल्याला सांगता येत नसेल तर आपला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार काय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक प्रत्येकाला माहीत पाहिजेत. विषय कुठलाही असो, तो तुमचा सायन्सचा असो किंवा कुठलाही असो, आहेत का माहीत आम्हाला. मग ही पिढी तर हुशार आहे, ज्ञानी आहे, तिच्याकडं इतकं टेक्नॉलॉजी आज हातामध्ये आहे, तिचं जग सगळं मुठीत आहे असं आम्ही म्हणतो. मग जग मुठीत असेल तर आमचं महाराष्ट्र मुठीत का नाही तुमच्या, ते का तुम्हाला माहीत नाही. गुगलवर जाऊन मला निबंध लिहायचं का कारण येतं. निबंध याचा अर्थ कुठलंही बंधन नसलेलं लिखाण करायचं. तसं काय बंधन नाही निबंधाला, कुठल्याही लेखनाला बंधन नसतं बरं का.
ते शास्त्र म्हणून शिकायला हरकत नाही. मराठीचे प्राध्यापक शिकवतील, ही कथा अशी असावी, कादंबरी असं असावी, कविता अशी असावी, नाटक असं असावं, असं काही नाही. मी काहीही मराठीचं शिकलेलं नाही, मी सगळं लिहिलेलं आहे. मग बंधन काही नाही ना. आपल्या भावना, आपले विचार जितके अस्सल असतील, कारण आज आपले अनुभव आपण घेत नाही, आपण पाहत नाही इकडे तिकडे काय चालतं. कारण सोलापूर शहरामध्ये काय आहे मी जर विचारलं तर किती जण सांगू शकतील? शंकाच आहे. मी 4 हुतात्म्यांची नावं विचारली तर 4 हुतात्म्यांची नावं न चुकता प्रत्येकजण सांगू शकेल का? नाही. मग मला माझ्या गावातलं काही माहीत नाही आणि मग जगामध्ये काय घडलं हे आम्ही बघत राहतो. कुठले हिरो हिरोईन काय केले, कुठला खेळाडू काय केला, कुणाचा आज वाढदिवस आहे, हां, कुणी कुणाला फूल दिलं, कुणी कुणाला काय प्रपोज केलं, काय या गोष्टी माझ्या गावातलं मला माहीत नाही. आणि तुमच्या आयुष्यातली मौल्यवान वर्ष तुम्ही सध्या जगत आहात. कुठल्याही माणसाचा कालखंड जो सुवर्ण कालखंड असतो तो 11वी ते डिग्री घेईपर्यंतचाच असतो. हा कालखंड सुवर्ण कालखंडामधून तुम्ही जात आहात. त्यामुळे या कालखंडामध्ये तुम्ही जे काही जगभरातलं मिळेल त्याचा आनंद तुम्ही सगळ्या गोष्टींचा घेतला पाहिजे. कारण दिवसाचे 18 तास तुम्ही काम करू शकता, 6 तासाची झोप पुरेशी आहे. 18 तासामध्ये किती होऊ शकतं, किती होऊ शकतं. म्हणजे ते आपण करतोय का? आपण काय करतो? टी व्हीवरच्या मालिका बघत राहतो, मोबाईलवरचे व्हॉट्सअप, फेसबुक, अमुक अमुक हे बघत राहतो, किंवा बिनकामाचं कुणाचे तरी बोलत राहतो. लोक मोबाईलवर इतकं बोलतात की काम असेल तरच मोबाईलवर बोलावं ना. अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखं तासभर बोलतात. म्हणजे आम्हाला ती साधनं वापरण्याचे मॅनर्स आहेत का? साधनं आली, ती संशोधनं आली, ती पण ती ती साधनं वापरण्याचे आमच्याकडं मॅनर्स नाहीत. आम्ही तासभर 4 तास जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा भारतातले लोक मोबाईलवर किती वेळ खर्च करतो तरुणाई, ते धक्कादायक आकडेवारी असते. मोबाईलमुळं माती फिरलेल्या लोकांचे सुद्धा दवाखाने आता बेंगलोरला, पुण्याला निघालेले आहेत. हे का निघतात? म्हणजे मोबाईल ॲडिक्टेड लोक, म्हणजे पूर्वी कुठल्या तरी व्यसनाचे ॲडिक्टेड लोक असायचे, तसे मोबाईल ॲडिक्टेड ही पिढी आहे. कारण सुरुवातीला जिथं हे आमचं टी व्ही आणि मोबाईल आले त्यावेळी त्या देशातली एक पिढी बर्बाद झालेली आहे. त्या पद्धतीनं आमच्या देशातली कोणती पिढी आणि किती पिढ्या बाद होणार आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळं वाचन, लेखन, फिरणं. आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये खरं तर सरांना तुम्ही सांगायला पाहिजे, आता आपण निसर्ग सहल काढू. श्रावणामध्ये निसर्ग उत्तम असतो, डोंगर, नद्या, पशु पक्षी हे सगळे पाहिले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. जीवनाचा आनंद यामध्ये असतो. आपण फक्त अमेरिकन लोकांची शैली घेतो, युरोपीय देशांची शैली घेतो, आपली काय वेशभूषा बदलली, ते जे वस्तू वापरतात त्या सगळ्या वस्तू वापरला, त्यांची जी स्टाईल असेल ती सगळी स्टाईल आपण घेतली. पण ते जीवन कसे जगतात हे आपण घेतलं आहे का? कारण अमेरिकेतला विद्यार्थी, अमेरिकेतल्या विद्यापीठातसुद्धा एका सेमिस्टरला मराठी आहे विषय, एका सेमिस्टरला. तर ते मराठी शिकताना आपले भावे पुण्याचे तिथं शिकवायला जायचे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये. तर एका सेमिस्टरमध्ये इयत्ता पहिली ते MA पर्यंत जो सिलेबस असतो मराठीचा, तो सगळा एका सेमिस्टरमध्ये तिथली मुलं शिकतात. कारण ते 24 तास काम करतात एका सेमिस्टरमध्ये. आणि भावेने सांगितलं, मी भारतामध्ये शिकवत होतो पण मला मुलांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला अडचण यायची नाही, पण मी अमेरिकेत गेल्यानंतर त्यांच्या शंकांची उत्तर देताना मला फार अडचण यायची. कारण ते ज्ञानेश्वरीतल्या अमुक एका ह्याचा अर्थ सांगा. आता क्रमांक असं, आमच्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचलंय का? प्रश्नचिन्ह आहे. महाभारत वाचलंय का? प्रश्नचिन्ह आहे. रामायण वाचलंय का? प्रश्नचिन्ह आहे. आपण भारताचे म्हणून सांगतो, जे आमचे आद्य ग्रंथ आहेत ते तर आम्ही वाचतो का? आम्ही शिक्षण घेतो. कशासाठी शिक्षण घेतो? मला चांगली नोकरी मिळावी, मला भरपूर पैसा मिळावा. देश, संस्कृती, समाज सगळं गेलं खड्ड्यात गेलं. मला फक्त पैसे मिळावेत, मी सगळा सुखी राहावा, माझा बंगला असावा, माझी 4 चाकी गाडी असावी, मला जी स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण. हे म्हणजे माणूस पण आहे का? यातून तुम्ही सगळे सुखी होणार आहात का? नाही. माणूस म्हणून आपल्याला गरजा ज्या आहेत त्या बाकीच्या गरजा, त्यासाठी साहित्य महत्त्वाचं असतं. लिखाण करणं, तुम्ही निबंधापासून सुरुवात केली असेल, आज तुमच्या तरुण पिढीचं लिखाण आता येत नाही. आज मराठी साहित्यामध्ये असेल,
अजून जुने विषयच लिहिले जातात, कारण लेखक जुने आहेत आमच्यासारखे आम्ही लिहिणार म्हणजे आम्ही जुने अनुभवच लिहिणार, त्याला काही फारसं महत्त्व नाही. तुम्ही जे नवीन आहात, आता पीटर ब्रूकची कार्यशाळा सोलापुरात झाली नाटकांच्या, त्या कार्यशाळेमध्ये खरं तर तुम्ही जायला पाहिजे होतं. पीटर ब्रूकसारखा माणूस महाभारत याच्यावर नाटक वेगळ्या पद्धतीनं बसवतो, जे आपण बसवत नाही त्या पद्धतीनं तिथला परदेशातला डायरेक्टर त्या पद्धतीचं नाटक बसवतो. आम्ही त्या कार्यशाळेला सोलापुरात असताना कोण गेलो का नाही, आम्हाला उत्सुकताच नाही. जागतिक स्तरावरचा तो नाटककार होता, त्या कसं नाटक बसवतो. मला रामायण महाभारत माहीत आहे का? मग आपण धर्म जाती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये जे आहेत, आपण महाभारत जर वाचलं ते त्याची मुळं कशी आहे, तिथं कुठं धर्म जात आली आहे का बघा, आडवं तिथं तुम्ही तपासून बघा ना, ते कुणी आपल्याला सांगत नाही. हां, म्हणजे मत्स्यगंधा कोण होती, सत्यवती कोण होती, त्यांच्यापासून निर्माण झालेल्या ह्या सगळ्या पिढ्या आहेत. मग तिची जात कोणती होती, तिचा धर्म कोणता होता, त्यांच्या जर त्यावेळी जर चालत असेल तर आम्ही धर्म आणि जात आज इतकं मानतो. कृष्ण सर्व गोष्टीवरचं उत्तर मानलं जातं, देव म्हणून नका कृष्णाकडे पाहू. आपण गिरीश जखोटी यांची पुस्तकं, त्यांच्यावरची कादंबरी आपण वाचली का कृष्णावरची? कृष्ण राजनीतिज्ञ होता. कृष्ण कोणत्याही प्रश्नावरचा समस्यावरचं उत्तर त्याच्याकडे होतं, या दृष्टिकोनातून गीता वाचायची असते. तो देव होता म्हणून नाही वाचायचं, ते माणूस होता, एक हुशार माणूस होता, या दृष्टिकोनातूनही वाचले का? आद्य ग्रंथ आपण वाचले पाहिजे. दिवसाला किमान या वयामध्ये एक पुस्तक तुमच्याकडून वाचून झालं पाहिजे, आणि तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून होण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील नाही हे लक्षात ठेवायचं. कारण मला संगीत कळालं पाहिजे, मला चित्र कळालं पाहिजे, मला नृत्य कळालं पाहिजे, मला निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे, मला पशुपक्ष्यांचे अभ्यास असला पाहिजे. काय आपण काय पाहतो, आपण काय पाहतो, आज तुमचा वेळ कशामध्ये जातो? कारण मला नेहमी औत्सुक्याचा, आता किरण येले सारखा लेखक असेल, किरण येले हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मग तो लिहितो ना, त्याच्या येणाऱ्या ज्या कथा आहेत, किंवा गणेश मतकरी आहे. आमच्याकडे मराठीत नवीन लिहिणारे 3-4च नावं आहेत फक्त मराठीत, आता नवीन कथा लिहिणारी 3-4च नावं आहेत. हे किरण येले, गणेश मतकरी एक त्यात आहे, आणि 1-2 नावं त्यामध्ये आहे. ते आत्ताच्या तुमच्या भावविश्वावर लिहितात. कारण तुमचं भावविश्व आम्हाला कळाल्याशिवाय आम्हाला तुमचे प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत, की तुम्हाला हवं काय आहे हेच माहीत नाही आहे. तुम्हाला तरी माहीत आहे का, हा प्रश्न आहे. खरं तर आमच्या काळात आम्ही इयत्ता 11वीमध्ये ठरवायचं की पुढं जाऊन मला काय व्हायचं आहे. 11वीमध्ये आम्ही ठरलं होतं की मला प्राध्यापक व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे म्हणजे मला काय काय करायचं आहे, ते सगळं त्या पद्धतीने मी करत गेलो. मला भाषण करता आलं पाहिजे, मला स्टेजवर जाता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, हे सगळं काही. आणि मग प्रत्येक शिक्षक सर कसे शिकवतात, शिकवण्याची चांगली पद्धत कोणती आहे, एखाद्या नवीन प्रकरणाला कसं सुरुवात करतात, हे सगळं निरीक्षण करायचं असतं. आपण शिकतो म्हणजे काय करतो, निरीक्षणातून शिकतो. आता सर बोलले, निंबर्गी सर प्रभावीपणे बोलतात, त्यांची बोलण्याची स्टाईल कशी आहे, मुडेगाव सरकारांची सर स्टाईल कशी आहे, हे आपण अभ्यासलं पाहिजे, निरीक्षण आपलं असलं पाहिजे. आपण रस्त्याला जातो, काय काय रस्त्याला कोणते बोर्ड आहेत, काय काय नवीन निघालं आहे, हे आपल्याला माहीत असतं का? या गावात राहतो, कारण 4 हुतात्म्याची नावं पक्क मला माहीत आहे की सगळ्यांना माहीत नाही, हे मला पक्क माहीत आहे. मग 4 हुतात्म्याच्या जवळ जाऊन आपण भेळ पाणीपुरी खाऊ शकतो. तिथं जाऊन जे काही असतं तो बाजार, तिथं भेळ पाणीपुरी खातो, पण 4 हुतात्म्याची नावं लक्षात ठेवण्याचा प्रश्न आहे. सोलापूरचा इतिहास आपल्याला माहीत आहे का? सोलापूरचा उल्लेख केला, संगमेश्वर महाविद्यालयाचा उल्लेख केला. संगमेश्वर महाविद्यालयानं किती मोठे विद्यार्थी दिले आहेत हे तर तुम्हाला माहीत आहे का? तो बोर्ड तुम्ही वाचला आहे का? सर्व क्षेत्रामधले विद्यार्थी संगमेश्वर महाविद्यालयानं दिलेले आहेत. आणि सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रामध्ये तर संगमेश्वर महाविद्यालयाचे फार योगदान, मोठं योगदान सोलापूरच्या रंगभूमीसाठी आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये तसं होताना दिसत नाही. मी आल्यापासून बघतो, कारण पूर्वी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगमेश्वर महाविद्यालय असायचं आणि संगमेश्वर महाविद्यालयाची नाटकं त्यामध्ये काय, पण आता राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कुठली महाविद्यालय नसतात. पण असं का? तुम्ही इतके विद्वान आहे, इतके ज्ञानी आहे, इतकी हुशार पिढी आहे, पूर्वीपेक्षा सगळ्यात हुशार पिढी आहे, पण तरीसुद्धा ही पिढी जीवनाला सर्वस्पर्शी पद्धतीनं जगते का?
जीवनाच्या प्रत्येक अंगाला आपण स्पर्श केला पाहिजे, तरच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तसं काही आपण करतोय का? मी पुस्तकं जर विचारलं की बाबा 7 पाटील पुस्तक तुम्ही वाचलंय का? हां, म्हणजे आता लेटेस्ट मराठीमध्ये गाजणारं पुस्तक कोणतं आहे? 7 पाटील. मग 7 पाटील वाचलंय का? ते कुणाचं आहे मला माहीत नाही. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकोणाला मिळाले, कोणत्या पुस्तकासाठी मिळाले हे मला माहीत आहे का? वि स खांडेकरांचं तिथं अमृतोल होतं, वि स खांडेकरांना कोणत्यासाठी मिळालं ज्ञानपीठ पुरस्कार? किंवा विंदा करंदीकरांना कशासाठी मिळालं? किंवा भालचंद्र नेमाडेंना कोणत्या पुस्तकासाठी कशासाठी मिळाला पुरस्कार? हे आपल्याला माहीत आहे का? हे माहीत नको का? हे सगळं आम्हाला माहीत पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही राहतो म्हणून खरं तर कोणतीही कला ही करण्यासाठी त्याची साधना करावी लागते आणि एखादं वाद्य आपल्याला वाजवायला आलं पाहिजे, यासाठी एखादा क्लास आपण लावावा. आणि दररोज किमान एक पुस्तक, कोणतं पुस्तक वाचावं हे मी नाही सांगणार, कारण पुस्तक वाचनाची सवय आपोआप डेव्हलप होत असते. तुम्ही एकदा पुस्तक वाचायला लागला की कोणतं पुस्तक वाचायचं काही दिवसांनी तुम्हाला आपोआप कळायला लागतं. कारण पूर्वीची आमची पिढी पुस्तकं वाचताना बाबुराव अर्नाळकर, एस.एम. काशीकर, सुहास शिरवळकर इथून सुरुवात करायची. आज मी ती पुस्तकं मी वाचताना ते वाचत नाही. मी ठराविक सिलेक्टेड पुस्तकं वाचली की बस, बाकीचं आपण आता एस.एल. भैरप्पा आपण वाचतो का? हां, म्हणजे किती लोक कष्ट करतात. एस.एल. भैरप्पा कर्नाटकातले कन्नडमधले महान कादंबरीकार, त्यांची सगळी पुस्तकं मराठीमध्ये आहेत. ती मराठीत पुस्तकं कुणी आणली? उमा कुलकर्णीने आणली. उमा कुलकर्णींना कन्नड येत नाही, कन्नड वाचता येत नाही. त्या उमा कुलकर्णींनी सगळ्या एस.एल. भैरप्पाच्या कादंबऱ्या मराठी ट्रान्सलेशन केल्या. ते कसं की त्यांचे पती होते विरूपाक्ष कुलकर्णी, त्यांना कन्नड वाचता येत होतं, त्यांच्याकडून त्या वाचून घ्यायच्या, त्याचं ट्रान्सलेशन मराठीत त्या करायच्या, अशा त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या. बघा किती कष्ट आहे, म्हणजे त्यांनी किती वाचलं आहे. आपण एस.एल. भैरप्पा वाचलाय का? आपले सगळे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वाचलेत का? सुहास शिरवळकर अगोदर वाचा, ज्याच्या कादंबरीवर दुनियादारी हा चित्रपट आलेला होता मध्यंतरी. त्याच्या कादंबऱ्या हा उत्तम आहेत. तुम्ही इंग्लिश जे म्हणता ना, इंग्लिश चित्रपट पाहतात नेहमी. या मुलांना इंग्लिश चित्रपट आवडतात आजच्या पिढीला. इंग्लिश चित्रपटामध्ये तुम्ही जर एस.एम. काशीकर वाचला, सुहास शिरवळकर वाचला, त्या काळाचे नाईक वाचला, बाबुराव अर्नाळकर वाचला, तर त्यामध्ये सगळी टेक्नॉलॉजी आहे ना. सुहास शिरवळकरची धुकं ही कादंबरी 2050मध्ये जग कसं असेल हे कल्पना करून त्यानं लिहिलेलं आहे. जग 2050मध्ये कसं असेल ही कल्पना करून त्यानं त्या काळात म्हणजे 99च्या कालखंडामध्ये ती कादंबरी लिहिलेली आहे. वैज्ञानिकच आहे ते सगळं. ते आपण वाचतो. आपल्या रहस्यमय कथा, विज्ञान कथा या बालिश अजिबात नव्हत्या. आपल्या मराठी साहित्यामध्ये रहस्यकथा, विज्ञान कथा, विनोदी कथांना किंमत दिली जात नाही म्हणून त्या गाजत नाहीत. खरं तर रंजक कथा त्याच आहेत. त्या तुम्ही वाचा, ती सहज पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण मोबाईल चार्जिंग करण्यासाठी जे किंवा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जे पैसे खर्च करतो, त्याच्याऐवजी घरामध्ये आपण जर महिन्याला एखादं पुस्तक लिहिलं तर निश्चितपणे ते फायदा होतो. आणि माणसाचं व्यक्तिमत्व हे प्रगल्भ करण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तकांच्या शिवाय पर्याय नाही. तुम्ही सर्व बाबतीत अष्टपैलू जर तुम्हाला बनायचं असेल आणि निरीक्षण वृत्ती पाहिजे, बुद्धीला व्यायाम देण्याची सवय पाहिजे. बुद्धीला व्यायाम देण्याची सवय म्हणजे आपण दररोज बुद्धिबळ खेळतो का थोडा वेळ? कारण बुद्धीला व्यायाम देण्याची कवायती कसरत आम्ही काहीच करत नाही. बुद्धिबळासारखा खेळ आपण खेळला पाहिजे. आपण जे काही दररोज सकाळपासून उठल्यापासून जे काही जगतो ते रात्री डायरी लिहिली पाहिजे. बघा ते सुद्धा तुम्हाला आठवतो का? त्याचा क्रमसुद्धा चुकणार पहिल्या दिवशी. सकाळी मी उठल्यापासून काय काय केलं हे जर रात्री डायरी लिहायला, ह्या सगळ्या सवयी तुमच्या या वयामध्ये तुम्ही लावून घेतल्या पाहिजे. कारण आम्हाला शिक्षणामधून नोकरदार व्यक्तीच पाहिजेत असं नव्हे. आज आमच्या समाजापुढचा प्रश्न कसा आहे की आम्ही फक्त सगळे जर टीका करतो, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, महागाई वाढली, रस्त्यावर खड्डे पडले, हे सगळेच नागरिक म्हणतात. आम्हाला असल्या नागरिकांची गरज नाही. अहो हे सगळं पडलं आहे, मग तुम्ही या ना तिथं, तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन घ्या ना, तुमच्या हातामध्ये देशाची सूत्रं घ्या ना, तुमच्या हातामध्ये देशाची सूत्रं घेऊन तुम्ही जी स्वप्न पाहिलेली आहेत त्या पद्धतीनं तुम्ही देश करा.
ते आपण करत नाही, पण बाजूला राहून. कारण या देशातले सगळे जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते मध्यमवर्गीय लोकच ह्या देशाचे शत्रू आहेत. कारण ते फक्त बोलतात, करत काहीच नाही. कारण या देशातला एक वर्ग असा आहे की तो बोलत राहतो, तो कोणाचं ऐकत नाही. आणि एक वर्ग असा आहे नुसता ऐकतो, तो बोलत काहीच नाही. असा समाज नाही टिकत. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य चळवळीमध्ये जो मध्यमवर्गीय वर्ग होता त्याचं योगदान होतं, म्हणून हे स्वातंत्र्य मिळालं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, गोवा संग्रामाची चळवळ असेल, यामध्ये मध्यमवर्गीयांचं योगदान होतं. ते आज आपल्या देशामध्ये नाही. मध्यमवर्गीय त्याला पगार मिळतो, तो निवांत राहतो, घर आहे, गाडी आहे, टी व्ही बघतो, मोबाईल वापरतो, चांगले कपडे घेतो. मग तिथं बॉम्बस्फोट झाला, होऊ दे, काय आपलं करायचं आहे. हिमाचल प्रदेशात पूर आला, येऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे सोलापूरपर्यंत जोपर्यंत पूर येत नाही तोपर्यंत आम्ही काय विचार करणार नाही. सोलापुरात एखादा बॉम्ब फुटत नाही तोपर्यंत आम्हाला काय काळजी नाही. बरोबर आहे. कारण आपण इतके शिथिल झालो आहे, संवेदनहीन झालो आहे. आणि असा संवेदनहीन समाज देशाला महासत्ता बनवणार वगैरे आपण भाषणं करतो, असा समाज कधी महासत्ता होत नसतो. असा समाज कधीही महासत्ता होत नसतो. कारण आपण जपानचं उदाहरण घ्या, अमेरिकेचं उदाहरण घ्या. कारण खरं तर अमेरिकेसारख्या देशाला संस्कृतीच नाही. मुळात 100-200 वर्षापूर्वीचा देश आहे तो, आणि जगातली महासत्ता आहे. कारण तिथं मूळचे लोक कोण नाहीत, ते थोडेसे रेड इंडियन्स सोडले अमेरिकेतले, तर मूळचे अमेरिकन कोणच नाहीत. सगळे युरोप राष्ट्रातले लोक येऊन तिथं राहिलेले आहेत, आणि त्यांचा अमेरिका आहे. आणि त्या देशाचं वर्चस्व सगळीकडे आहे, सगळीकडं त्यांचं वर्चस्व आहे. महासत्ता व्हायला आपल्या इथं सांगितलं जातं की भारत महासत्ता होईल 2050पर्यंत. पूर्वी 20पर्यंत म्हणायचं, गेलं आता ते 20, आता 2050पर्यंत असं म्हणतो. हे खरं आहे का? तुम्हाला माहीत पाहिजे. आपण भाषण ऐकतो, आपली अर्थव्यवस्था काय आहे, त्यांची अर्थव्यवस्था काय आहे, आपल्या अर्थव्यवस्थेत जाऊ शकतो का? तिथल्या एखाद्या तेल कंपनीचं वार्षिक बजेट आपल्या देशाच्या बजेट एवढं आहे. तिथल्या अमेरिकेच्या एका पेट्रोलियम कंपनीचं जे वार्षिक बजेट आहे ते आपल्या देशाच्या बजेट एवढं आहे. आणि आम्ही आपलं भाषणात म्हणतो की आमचा देश महासत्ता होणार. कसा होईल? सगळ्या जगाचा जर इतिहास बघितला तर तो तेलाचा इतिहास आहे. म्हणजे पेट्रोल आणि डिझेल याच्यावर ह्या जगाचं राजकारण चालतं आणि इतिहास चालतो. अमेरिका आज स्वयंभू झाली, कारण त्यांनी 13 सालीच ठरवलं की आपण 17 सालापर्यंत पेट्रोलमध्ये स्वयंभू व्हायचं, तेलामध्ये स्वयंभू व्हायचं. आणि ते 17 सालाच्या अगोदरच स्वयंभू झाले. कारण तुम्ही जर बघितला तर आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा कशावर खर्च होतो? तेलावर. ह्या सगळ्या, कारण 40% सगळं बजेटमधले पैसा त्या तेलावरच जातो. आणि हे आमचे बिनकामाची तरुण मंडळी दुचाकीवर मोठमोठा आवाज करत फिरत असतात. त्यांचं काय राष्ट्रीय कार्य असतं कोणास ठाऊक. कोणत्या राष्ट्रीय कार्यासाठी निघालेले असतात, कुठल्या युद्धासाठी निघालेले असतात, खरं तर हे कळतच नाही. म्हणजे वडिलांच्या पैशावर हे फिरत असतात. हे स्वतः जेव्हा पैसे कमवून त्यात तेल घालतील तेव्हा कळेल. पण देशाचा काही विचार कराल का नाही तुम्ही? मला गाडी वापरण्याचा अधिकार आहे का? 40% पैसा माझ्या देशाचा तिकडंच जात असेल, परकी चलन तिकडंच जात असेल, तर बाकीचा विकास होणार कसा? बाकीचा पैसा आणायचा कुठून? याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. सायकलवर फिरणं काही कमीपणाचं आहे का? पायी चालणं. आता पूर्वी शिकलेले सगळे लोक 7-8 किलोमीटर चालतच जात होते कॉलेजला, असं काही नव्हतं. आमच्या कालखंडात कॉलेजला जाताना एका खेडेगावातून शहरात चालतच जात होती माणसं. सायकल असणं म्हणजे फार श्रीमंतीची गोष्ट होती. सायकल एखाद्या अपवादात्मकच असायची. आणि आता कुणाकडे दुचाकी नाही हाच प्रश्न आहे. सगळेजण दुचाकी घेतात. हे जे 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आज सुद्धा हे गाडी घेऊन फिरत असतं. पण आम्ही आमचाच फक्त सुखाचा विचार करतो, वैयक्तिक. आम्ही इथं देशाचा विचार कुठं आहे? म्हणून अमेरिकन एका राजदूतानं जेव्हा भारताचा राजदूत म्हणून एका अमेरिकन राजनीतिक बाबानं 5 वर्ष आपल्याकडं काम केलं भारतामध्ये. आणि दिल्लीमधून अमेरिकेत गेल्यानंतर विमानतळावर उतरत असताना त्याची भारतातली 5 वर्ष संपल्यानंतर अमेरिकेत गेल्यानंतर त्यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली त्या राजदूताची, की बाबा भारताचा विकास होतोय, काय त्याची कारणं आहेत? त्या राजदूतानं सांगितलं की भारतामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, भारतीय लोकांना देशाविषयीचं अजिबात प्रेम नाही, काहीसुद्धा नाही, कुणीही लोक देशासाठी काही कामं करत नाही, तरीही देशाचा त्या विकास होतो, त्यामुळं माझाही देवावर विश्वास बसला आहे, असं ते राजदूत म्हणाले.
की त्या देशातले लोक काहीच करत नाहीत देशासाठी, तरी त्या देशाचा विकास होतो. म्हणजे देव हे काहीतरी भानगड असावी, त्याशिवाय कसा विकास होतो. आता 33 कोटी देव आहे म्हणतात आमच्या गाईच्या पोटामध्ये. आम्ही ऐकत आलो 33 कोटी देव आहेत. बरं, आम्ही अभ्यास केला का? 33 कोटी देव आहेत का? मला सांगा बरं, 100 देवाची नावं घ्या, मी सांगतो. येतात का 100 नावं? पण 33 कोटी देव कुठं आहेत? कुठं लिहिले? येतात का आम्हाला 100 नावं सांगा देवांची? नाही देत. आणि 33 कोटी देव आहेत. हा झाला बाबडेपणा. आपण म्हणून मी म्हणलं की रामायण महाभारत वाचा, तिथं यज्ञ केले जायचे. गाईला पूज्य का मानलं जातं? गाईला संरक्षण का दिलं जातं? त्याची कारणं कोणती आहेत? त्याच्यात सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन आहे. तिथल्या राजाची दूरदृष्टी आहे. म्हणून त्यानं 33 कोटी देव गाठले. कारण त्या कालखंडामध्ये गायी मारल्या जात होत्या मोठ्या प्रमाणात. समाजाला दूध, दुभतं, लोणी मिळणार नाही म्हणून एका राजानंच त्या 33 कोटी देव गाठले गाईच्या. म्हणजे गाई मारली जाणार नाही. कारण आमचे लोक देवाची भीती गाठल्याशिवाय काय ऐकत नाही. भारतीय लोकांचा स्वभाव आहे, देवाची भीती गाठली की ऐकतात. हां, हा भाग आहे. मग आम्ही विज्ञानमध्ये, आम्ही चंद्रावर गेलो, चंद्रावर लोक गेले आणि आम्ही संकष्टी करतो. बरोबर आहे. चंद्र उगवल्यानंतर जेवतो. म्हणजे बघा ना, तुम्हीच सांगा ना, मग चंद्रावर कसे काय गेले? चंद्र जर देव असेल तर हां, नाही जायला पाहिजे ना. म्हणजे चंद्र आपल्या कवेत आहे. जर कवेत असेल तर तो उगवला, कधी उगवणार आहे हे आपण वाट बघून मग संकष्टी सोडेल. हा भाबडेपणा शिक्षणातून काढून टाकायचा. देव आहे का नाही मला माहीत नाही. तो जर तुम्हाला कुठं दिसला तर तुम्ही माना, त्याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही, त्याच्यावर आपला वाद पण घालायचं नाही. पण देवाच्या नावाखाली आपण अंधश्रद्धा किती जपायची? आपण अकार्यक्षम होतोय का देवाच्या नावावर हे तपासून घ्या. कारण आमच्याकडे क्रिकेट मॅच असली की सगळे जर 20-20 असेल तर 5 तास बसतात, वन डे असेल तर अख्खा दिवस बसतात, कसोटी असेल तर 5 दिवस बसतात. आमचे सगळा देश बसतो. तुम्हीच बसता असं नाही इतर. आणि हे क्रिकेट खेळतो कोण? सगळे मागास देश खेळतो. अपवादात्मक एखादा विकसित देश सोडला तर क्रिकेट खेळणारे देश कोण? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया. आता ह्यातले बहुतांशी हे 9 देशामधले बहुतांशी मागास देश आहेत. ह्यामध्ये चीन खेळतो का? अमेरिकेची टीम आहे का? जपानची टीम आहे का? जर्मनीची टीम आहे का? त्यांच्याकडे एवढा वेळ नाही हो. त्यांच्याकडं देशासाठी, देशाचं काम सोडून वाया घालण्यासाठी त्यांच्याकडे एवढा वेळ नाही. तुम्हाला क्रिकेट बघू नका नाही म्हणत, पण माझं काम सोडून, कारण आमचे लोक ऑफिसमध्ये आले तरीसुद्धा मोबाईलवर क्रिकेटचं स्कोअर बघत राहणार. आपलं काम सोडून आपण काही करायचं नाही. फावल्या वेळामध्ये ही कामाची, कार्याची वृत्ती आमच्या देशामध्ये येणं गरजेचं आहे. राष्ट्रप्रेम आमच्या मनामध्ये खरोखरचं येणं गरजेचं आहे. आणि जीवनातल्या सर्व भागांना स्पर्श करण्याची रसिकता सगळ्यांच्या मनामध्ये शिक्षणातून निर्माण होणं हे गरजेचं आहे. म्हणून मी या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना आवाहन करेन आणि विनंती करेन, कारण तुम्ही तरुण सगळी मंडळी आज 24 तासातले आजपासून 18 तास काम करायला लागा. आजपासून किमान एक पुस्तक वाचायला सुरुवात करा, चांगलं संगीत ऐका, चांगलं नाटक पहा. हे सगळं करण्याचं तुम्ही आज संकल्प करा. एवढं आव्हान करून मी थांबतो. धन्यवाद. पाहुण्यांच्या मनोगतानंतर विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. निबंध लेखनामध्ये प्रथम क्रमांकावर राहिली संध्या सिद्धाराम निंबाळ, दुसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या किसन हावळे, तिसऱ्या क्रमांकावर सिद्धलिंग यस हासुरे, चौथ्या क्रमांकावर दिव्या रामा घागरे, 5व्या क्रमांकावर स्नेहा रविकांत उपासे ही राहिली. उत्तेजनार्थमध्ये अंबिका मल्लिकार्जुन हुल्ले, इरफान तांबोळी, कुमारी आमदार सिद्धाराम गायकवाड, साक्षी पांडुरंग शिंदे, सुहासिनी सुरेश डोके, अंजली सुरेश भोई, अभिषेक परसराम बर्वे, मेधा देशमुख, प्रीती महादेव कोळी, ज्योती यल्लप्पा कोळी, कोमल शैलेश चंदूकर या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. कुमारी अंबिका मल्लिकार्जुन हुल्ले, थोडीशी गाई करायची, नावं भरपूर आहेत. त्यानंतर कुमार इरफान मुजावर तांबोळी, कुमार इरफान मुजावर तांबोळी, कुमारी साक्षी पांडुरंग शिंदे, डोके, अंजली
सुरेश भोई, अभिषेक परशुराम बर्वे, मेधा देशमुख, प्रीती महादेव कोळी, ज्योती यल्लप्पा कोळी कलाशाखा, कोमल शैलेश चंदुकर, रविकांत उपासे, विज्ञान शाखा, चौथा विज्ञान शाखा, हासुरे विज्ञान शाखा, ऐश्वर्या किसन हावळे, पहिला क्रमांक आहे तिला आणि मलाच माहिती आहे, कुमारी संध्या सिद्धाराम निंबा, विज्ञान शाखा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गौरव करताना प्राचार्य राजेंद्र शेंडगे बोलत होते। याप्रसंगी प्राध्यापक तानाजी घाडगे, रंगसिद्ध पाटील, बसय्या हणमगाव, शहाजी माने, शंकर कोमुलवार, विश्वनाथ कक्कळमेली, हर्षवर्धन पाटील, डॉक्टर श्रीदेवी पाटील, संतोष पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी सूत्रसंचालन केलं तर साहेबांना निंबर्गे यांनी सर्वांचे आभार मानले।